Good morning, friends. Myself Vijay sir from Mechanical Engineering Department. Now today's lecture as a third year Mechanical Engineering subject named as a Power Engineering and Refrigeration, in which today we are started about the fourth unit named as a Gas Turbine and Jet Propulsion. Now, in this lecture, we are study the what is the gas turbine and what is the jet propulsion. Okay, and also we are studying in this chapter or in this unit which topics are studied: the introduction about the gas turbine and jet propulsion, and also the classifications of gas turbine and application about the gas turbine and basic element about the gas turbine. These are the topics are studied in this lecture. Okay, and types about the gas turbine. Now in last lecture we are end about the third unit named as a air compressor. The all theoretical part are studied in last lecture about the third unit named as a air compressor. Okay, in which we are lastly study the third unit last topic named as the axial flow air compressor. Okay, तर बघा आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर त्या मागच्या लेक्चरला आपण जो तुमचा पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टीमचा जो तिसरा युनिट जो आहे की नाही एअर कॉम्प्रेसर, तर तो एअर कॉम्प्रेसरचा आपण शेवटचा टॉपिक जो आहे तो ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर जो आहे तो काय केलं तर आपण लास्ट लेक्चरला संपवला होता. आणि इथं आपला थेरॉटिकल पार्ट जो आहे आपल्या तिसऱ्या युनिटचा तो काय झाला तिथं संपला होता. तर आजचं जे लेक्चर जे आहे तर आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे तर चौथा युनिट जो आहे तुमचा गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शनचा, तर तो काय करणार आहे आपण आज स्टार्ट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा युनिट जो आहे तो स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण कोणती गोष्ट बघणार आहे तर पहिले तर इंट्रोडक्शन अबाउट द गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन. ओके, तर पहिले तर काय करणार आहे आपण ते इंट्रोडक्शन बघणार आहे तुमच्या गॅस टर्बाइन आणि जेट प्रपोल्शनचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ गॅस टर्बाइन आपण बघणार आहे. त्याचबरोबर अजून काय बघणार आहेत तर इलेमेंट अबाउट द गॅस टर्बाइन आहे की नाही, तुमच्या गॅस टर्बाइनचे इलेमेंट कोणकोणते आहेत. त्याचबरोबर आपण त्याचे टाईप्स अबाउट द गॅस टर्बाइन आहे की नाही, गॅस टर्बाइनचे टाईप्सही आपण काय करणार आहे ह्या लेक्चरमध्ये. आणि बेसिक कंपोनंट अबाउट द गॅस टर्बाइन, तर हे आपण काय करणार आहे. पहिले तर आपला जो पॉईंट जो आहे तर तो काय आहे पहिले तर गॅस टर्बाइन आहे की नाही. मग गॅस टर्बाइन आपण काय करणार आहोत पहिले तर बघणार आहोत आहे की नाही. तर बघा जे गॅस टर्बाइन आणि जेट प्रपोल्शन हे जे युनिट आहे आपला, तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहे पहिले तर इंट्रोडक्शन अबाउट द गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन, अँड सेकंड वन ॲज अ ऑब्जेक्टिव्ह अबाउट द गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन, ओनली द गॅस टर्बाइन, द ऑब्जेक्टिव्ह अबाउट द गॅस टर्बाइन आहे की नाही हे बघणार आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ गॅस टर्बाइन, त्यानंतर आपण काय बघणार आहे तर क्लासिफिकेशन्स ऑफ गॅस टर्बाइन बघणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ गॅस टर्बाइन आपण बघणार आहे. आणि मेथड टू इम्प्रूव्ह द थर्मल इफिशियन्सी ऑफ गॅस टर्बाइन, आणि मेथड कोणकोणत्या आहेत तर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमची थर्मल इफिशियन्सी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या मेथड आहेत तर त्याही काय करणार आहे आपण ह्या जो चौथा युनिट आहे तुमचा गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे. आणि जेट प्रपोल्शन बघणार आहोत आपण. त्यानंतर टाईप्स अबाउट द जेट इंजिन, जेट इंजिनचे टाईप कोणकोणते आहेत आणि रॉकेट इंजिन कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये जे लिक्विड यूज केलं जातं ते कोणतं असतं, सॉलिडिफाईड लिक्विड असतं की लिक्विडिफाईड लिक्विड असतं, या दोन्ही गोष्टीचा जो स्टडी जो आहे एवढ्या ज्या गोष्टी आहेत आहे की नाही, 8 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या इंडेक्समध्ये दिसत आहेत तुम्हाला, तर हे काय करणार आहे आपण तर हा जो चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे वन बाय वन आपण काय करणार आहोत तर बघणार आहोत. तर पहिले तर आपण हा जो चौथा युनिट जो आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिले तर काय बघणार आहोत तर इंट्रोडक्शन अबाउट द गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन. आपण फक्त आजचं जे लेक्चर जे आहे तर त्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर इंट्रोडक्शन बघणार आहे तुमच्या गॅस टर्बाइन आणि जेट प्रपोल्शनचं इंट्रोडक्शन बघणार आहे. मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत, ह्या 4 गोष्टी काय करणार आहेत आपण हे जे आजचं लेक्चर जे आहे तुमचं तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर बघणार आहोत आहे की नाही. तर त्यानंतर आपण बघू इंट्रोडक्शन अबाउट द गॅस टर्बाइन. मग गॅस टर्बाइन म्हणजे काय, अ गॅस टर्बाइन ऑप्टेन द पॉवर ऑफ बाय युटिलायझेशन द एनर्जी ऑफ द जेट ऑफ बर्न गॅसेस अँड एअर. मग हे जे
जे गॅस टर्बाईन जे आहे तर हे कशासाठी यूज केलं जातं, तर पॉवर बाय युटिलायझेशन ऑफ द एनर्जी, आहे की नाही. युटिलायझेशन, पॉवरचं युटिलायझेशन करण्यासाठी तर हे काय केलं जातं, जेट इंजिन जे आहे, जेट गॅस टर्बाईन जे आहे तर ते काय केलं जातं, यूज केलं जातं. द एनर्जी ऑफ द जेट इज बर्न गॅसेस, आहे की नाही, बर्न गॅसेस. मी तुम्हाला सांगितलं की EGR सिस्टीम, तर त्या EGR सिस्टीममध्ये आपण बघितलं होतं की काय गॅस टर्बाईन यूज केलं जातं, आहे की नाही. तर ते काय करायचं काम करतं, पॉवरचं युटिलायझेशन करायचं काम करतं. एक्झॉस्ट गॅसेसचं युटिलायझेशन करून ते गॅसेस जे आहे ते परत तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय करायचं काम करतं, पाठवायचं काम करतं, जसं EGR सिस्टीममध्ये. तर तसंच हे काय करायचं काम करतं, जी गॅस टर्बाईन आहे तर हे काय करायचं काम करतं, ॲज अ मशीन आहे ते, आहे की नाही. डिलिव्हरिंग द मेकॅनिकल पॉवर ऑर थ्रस्ट, it does this using a gaseous working fluid. The mechanical power generated can be used by the, for example, and industrial devices. The outgoing gases fluid can be used to generate the thrust of the gas turbine. There the continuous flow of the working fluid. मग हे जे गॅस टर्बाईन आहे ते काय करायचं काम करतं, एक प्रकारचं पॉवरचं युटिलायझेशन करायचं काम करतं ऑफ द एनर्जी, आणि पॉवरचं युटिलायझेशन करून ते काय केलं जातं, फिरवलं जातं. जसं की EGR सिस्टीममध्ये काय केलं जातं, जे गॅस टर्बाईन यूज केलं जातं ते काय केलं जातं, फिरवलं जातं तुमच्या एक्झॉस्ट गॅसेस थ्रू, आहे की नाही. गॅस टर्बाईन ऑब्टेन द पॉवर बाय युटिलायझेशन ऑफ द एनर्जी ऑफ द जेट इज बर्निंग गॅसेस अँड एअर, आहे की नाही. बर्निंग ऑफ गॅसेस आणि एअरपासून ते काय केलं जातं, एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करतं. द व्हेलॉसिटी ऑफ द जेट बिंग ऑब्झर्व बाय ॲट इज फ्लोअर ओव्हर द सेव्हरल रिंग ऑफ द मुव्हिंग ब्लेड विच इज फिक्स्ड टू द कॉमन शाफ्ट. आणि ह्याचे जे गॅस टर्बाईनचे जे फिक्स ब्लेड जे आहे तर ते काय केलेले असतात, सेव्हरल रिंग ऑफ द मुव्हिंग ब्लेड विच इज फिक्स्ड टू अ कॉमन शाफ्ट. ते काय केलेले असतात, तर कॉमन शाफ्टला काय केलेले असतात, फिक्स केलेले असतात, आहे की नाही. अ गॅस टर्बाईन इज अ मशीन डिलिव्हरिंग मेकॅनिकल पॉवर ऑर थ्रस्ट. तर हे गॅस टर्बाईन जे आहे ते काय आहे, ते एक प्रकारचं मशीन आहे. ते काय करायचं काम करतं, डिलिव्हरिंग द मेकॅनिकल पॉवर ऑर थ्रस्ट. ते काय करायचं काम करतं, डिलिव्हर करायचं काम करतं. तुमच्या मेकॅनिकल पॉवर आणि थ्रस्टला काय करायचं काम करतं, डिलिव्हर करायचं काम करतं, आहे की नाही. इट डज दिस युझिंग द गॅसेस वर्किंग फ्लुइड. मग हे कशावर वर्किंग करतं, तर एक प्रकारचे गॅसेस आणि वर्किंग फ्लुइडवर हे काय करायचं काम करतं. एक मिनिट. तर हे काय करायचं काम करतं, तर गॅसेस आणि वर्किंग फ्लुइडला काय करायचं काम करतं, तो एक प्रकारे वर्किंग करायचं काम करत असतं. द मेकॅनिकल पॉवर जनरेटेड कॅन बी यूज बाय, फॉर एक्झाम्पल, द इंडस्ट्रीयल डिव्हायसेस. मग मेकॅनिकल पॉवर जनरेट करण्यासाठी काय यूज केलं जातं, तर ॲज अ इंडस्ट्रीयल डिव्हायसेस जे आहे तर ते काय केले जातात, यूज केले जातात. द आउटगोईंग गॅसेस फ्लुइड कॅन बी यूज to generate the thrust in the gas turbine. There is a continuous फ्लो ऑफ द वर्किंग फ्लुइड. मग ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर एक प्रकारचं गॅसेस ऑफ फ्लुइड कॅन बी यूज टू जनरेट द थ्रस्ट. आउटगोईंग गॅसेस जे आहेत, आहे की नाही, द डिव्हायसेसचे आउटगोईंग गॅसेस जे आहेत किंवा फ्लुइड आहे त्याच्याने काय केलं जातं, हे काय करायचं काम करतं, थ्रस्ट जनरेट करायचं काम करतं. कोण, तो तुमचा गॅस टर्बाईन. देअर इज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ द वर्किंग फ्लुइड, आहे की नाही. किंवा कंटिन्युअस फ्लो जर असेल तुमच्या वर्किंग फ्लुइडचा, त्याच्यातून सुद्धा तो काय करायचं काम करतो, ॲज अ थ्रस्ट जनरेट करायचं काम करत असतो, आहे की नाही. द वर्किंग फ्लुइड इज इनिशियली कॉम्प्रेस इन द कॉम्प्रेसर. आणि वर्किंग फ्लुइड जे आहे ते काय केलं जातं, इनिशियली कॉम्प्रेस केलं जातं तुमच्या कॉम्प्रेसरमध्ये. अँड इट इज देन हिटेड इन द कंबुशन चेंबर. फायनली इट गोज थ्रू द टर्बाईन. आणि हे काय केलं जातं, तर तिथं कॉम्प्रेसरमध्ये काय केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं आणि त्याच्यामुळे ते काय होतं, ते हीट होतं आहे की नाही तुमच्या कंबुशन चेंबरमध्ये. अँड फायनली इट गोज थ्रू द टर्बाईन. आणि त्यानंतर ते काय केलं जातं आहे, तुमच्या टर्बाईनमध्ये काय केलं जातं आहे, पाठवलं जातं आहे. द टर्बाईन कन्वर्ट द एनर्जी ऑफ द गॅस इन टू मेकॅनिकल वर्क. आणि टर्बाईन काय करायचं काम करतो आहे, तर कन्वर्ट करायचं काम करतं आहे एनर्जी ऑफ गॅसेसपासून प्रोड्यूस होणारी जी एनर्जी आहे त्याचं मेकॅनिकल वर्कमध्ये काय करायचं काम करतो आहे, कन्वर्ट करायचं काम करतो आहे ती एनर्जी, आहे की नाही. पार्ट ऑफ दिस वर्क इज यूज टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. आणि हा जो पार्ट जो आहे तुमचा, तो काय करायचं काम करतो, तुमच्या कॉम्प्रेसरला काय करायचं काम करतो,
ड्राईव्ह करायचं काम करतो, आहे की नाही. द रिमेन पार्ट इज नोन ॲज अ नेटवर्क ऑफ द गॅस टर्बाईन. मग त्यालाच आपण काय म्हणतो, तर गॅस टर्बाईन आपण असं म्हणतो, आहे की नाही. हे काय झालं, तर इंट्रोडक्शन अबाउट द गॅस टर्बाईन. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अबाउट द गॅस टर्बाईन. मग कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत गॅस टर्बाईनचे, मेन काय ऑब्जेक्टिव्ह आहे. आफ्टर दिस लेसन स्टुडंट शुड बी एबल टू डिफाईन व्हॉट द जेट इंजिन इज. मग ऑब्जेक्टिव्ह जर बघायचे असतील तर हे जे लेसन तुम्हाला शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय असणं माहिती गरजेचं आहे, काय माहिती असणं गरजेचं आहे, तर डिफाईन द व्हॉट इज जेट इंजिन, आहे की नाही. कोणतं जेट इंजिन आहे की जिथं आपण काय करू शकतो, गॅस टर्बाईन यूज करू शकतो, आहे की नाही. डिस्क्राईब हाऊ न्यूटन्स लॉ अप्लाय टू जेट और रॉकेट इंजिन. मग अजून काय, तर डिस्क्राईब लॉ न्यूटन लॉ अप्लाय टू जेट और रॉकेट इंजिन. मग कोणता न्यूटनचा लॉ आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो तुमच्या जेट आणि रॉकेट इंजिनमध्ये, आहे की नाही. लिस्ट एक्झाम्पल ऑफ द जेट इंजिन ॲप्लिकेशन. तुम्हाला काय करावं लागेल, तर त्याची लिस्ट करावं लागेल पहिलं, तर जेट इंजिनचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहे की नाही. लिस्ट सम की पॉईंट ऑफ द हिस्ट्री ऑफ द जेट प्रपोल्शन. अजून काय करावं लागेल, तर त्याची हिस्ट्री तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तुमची जेट प्रपोल्शनची, आहे की नाही. काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा काय करावं लागते, तुम्हाला जाणून घ्यावं लागते, आहे की नाही. आणि परत त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द जेट इंजिन, आहे की नाही, हेही तुम्हाला काय करावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. हे काय आहे, तो ऑब्जेक्टिव्ह अबाउट द गॅस टर्बाईन अँड जेट इंजिन. मग क्लासिफिकेशन्स ऑफ गॅस टर्बाईन. मग क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत तुमच्या गॅस टर्बाईनचे, तर फर्स्ट वन ॲज अ कॉन्स्टंट प्रेशर टाईप ऑफ गॅस टर्बाईन, सेकंड वन ॲज अ कॉन्स्टंट व्हॅल्यूम टाईप ऑफ गॅस टर्बाईन, आणि थर्ड वन ॲज अ अकॉर्डिंग टू द थर्मोडायनेमिक सायकल, ब्रुटॉन सायकल आणि ॲटकिसन सायकल म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूम सायकल, आणि इरिसेशन सायकल, इंटरकुलर अँड रिपीटर, आहे की नाही. हे तर काय आहेत, तर क्लासिफिकेशन्स ऑफ गॅस टर्बाईन. तुमच्या गॅस टर्बाईनचे हे काय आहेत, तर क्लासिफिकेशन्स आहेत. कोणकोणते, तर कॉन्स्टंट प्रेशर टाईप गॅस टर्बाईन, कॉन्स्टंट व्हॅल्यूम टाईप ऑफ गॅस टर्बाईन, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द थर्मोडायनेमिक सायकल. मग थर्मोडायनेमिक सायकलवर अकॉर्डिंग केलेले क्लासिफिकेशन्स आहेत तुमच्या गॅस टर्बाईनचे. मग ते कोणकोणते आहेत, ब्रायटॉन सायकल आहे, त्याच्यानंतर ॲटकिन्सन सायकल आहे म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूम सायकल आहे, आणि इरिक्सन सायकल आहे म्हणजे इंटरकुलर अँड रिपीटर सायकल आहे. तर अशा प्रकारचे काय आहेत, हे गॅस टर्बाईनचे क्लासिफिकेशन्स आहेत, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ गॅस टर्बाईन. मग हे जे ॲप्लिकेशन काय आहे तुमच्या गॅस टर्बाईनचे, ते कुठं कुठं यूज केलं जातं, तुमचं गॅस टर्बाईन जे आहे ते कुठं कुठं यूज केलं जातं, तर फॉर सुपरचार्जिंग ऑफ आयस इंजिन. जसं की मी तुम्हाला सांगितलं EGR सिस्टीम, तर तिथं काय केलेलं असतं, गॅस टर्बाईन यूज केलं जातं, आहे की नाही. तर सुपरचार्जिंग तुमच्या IC इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन जे आहे तुमचं, त्याला सुपरचार्जिंग करण्यासाठी, त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी हे जे गॅस टर्बाईन जे आहे हे काय केलं जातं, तर यूज केलं जातं तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनमध्ये, आहे की नाही. मग ती 4 व्हीलर असेल किंवा 6 व्हीलर असेल किंवा 8 व्हीलर असेल, 12 व्हीलर असेल, आहे की नाही, 6 सिलेंडर 4 सिलेंडर असेल, तर अशा व्हेकलमध्ये हे काय केलं जातं, तर सुपरचार्जिंग करण्यासाठी, आहे की नाही, इंजिनला तुमच्या सुपरचार्जिंग करण्यासाठी. तर आपण ज्यावेळेस पहिला युनिट जेव्हा बघितला होता, तर त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की सुपरचार्जिंग अँड टर्बो चार्जिंग, आहे की नाही. व्हॉट इज द फंक्शनिंग अबाउट द सुपरचार्जिंग, व्हॉट इज द फंक्शनिंग अबाउट द टर्बो चार्जिंग, आहे की नाही. त्याचं फंक्शनिंग, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय केल्या आपण तर पहिल्या युनिटमध्येच तर बघितलं आहे की नाही. तर ते जर तुम्ही परत रिपीट केलं तर तुम्हाला कळून जाईल, आहे की नाही. तर IC इंजिन जे आहे तुमचं, तर तिथं त्याला सुपरचार्जिंग करण्यासाठी म्हणजे इंटरनल कंबशन इंजिनला एक प्रकारे सुपरचार्जिंग करण्यासाठी हे गॅस टर्बाईन काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड वनचं ॲप्लिकेशन सांगायचं झालं तर शिप प्रपोल्शन, दॅट्स मीन मरीन इंजिन. जे मरीन इंजिन जे आहेत म्हणजे ज्या शिप आहेत म्हणजे ज्या होड्या वगैरे आहेत, मोठ्या मोठ्या जहाज वगैरे आहेत, तर ते तिथंची इंजिन यूज केलं जातं. तिथंसुद्धा काय केलं जातं, हे गॅस टर्बाईन काय केलं जातं, तर यूज केलं जातं, आहे की नाही. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशनमध्ये लाईक अ क्रूड ऑइल पंपिंग, आहे की नाही. जी क्रूड ऑइल जी आहे इंडस्ट्रीमध्ये, जी क्रूड ऑइल जी आहे त्याला पंपिंग करण्यासाठी किंवा त्याची रिफायनिंग प्रोसेस करण्यासाठी हे गॅस टर्बाईन इंजिन काय केलं जातं, यूज केलं जातं. कुठं कुठं यूज केलं जातं, तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा काय केलं जातं, हे गॅस टर्बाईन इंजिन काय केलं जातं, तर यूज केलं जातं. मग कुठं, तर क्रूड ऑइल पंपिंग करण्यासाठी आणि रिफायनिंग प्रोसेस करण्यासाठी हे गॅस टर्बाईन इंजिन जे आहे
तर ते काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याचबरोबर अजून कुठे यूज केलं जातं, तर एअरक्राफ्ट इंजिन जे आहे की नाही, तुमच्या विमानाचे जे इंजिन जे आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, हे गॅस टर्बाईन इंजिन जे आहे ते काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनसाठी आहे की नाही, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन करायचं आहे आपल्याला, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे गॅस टर्बाईन जे आहे तर ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर फॉर द टर्बोजेट अँड टर्बो प्रोपेलर इंजिन. आणि अजून कुठे यूज केलं जातं हे गॅस टर्बाईन इंजिन, तर टर्बोजेट असतील किंवा टर्बो प्रोपेलर इंजिन जे असतील, तर तिथं काय केलं जातं, हे गॅस टर्बाईन इंजिन जे आहे तर ते काय केलं जातं, यूज केलं जातं. तर अशा 6 प्रकारच्या ठिकाणी हे काय केलं जातं, गॅस टर्बाईन इंजिन जे आहे ते काय केलं जातं, यूज केलं जातं आहे की नाही. तर तुम्हाला नाही का हे ॲप्लिकेशन लक्षात राहू द्या, की जेणेकरून जे गॅस टर्बाईन जे आहे की नाही, त्याचं जे फ्युएल जे आहे, तर कोणकोणत्या फ्युएल असतं आहे की नाही, जे सायकल ऑपरेशन जे आहेत आहे की नाही, सायकल ऑफ ऑपरेशन ऑफ द ओपन सायकल अँड क्लोज सायकल गॅस टर्बाईनचे जे फ्युएल्स आहेत, तर मग कोणकोणते फ्युएल्स आहेत, तर फर्स्ट वन ॲज कोल गॅस आहे, त्याच्यानंतर प्रोड्युसर गॅस आहे, ब्लास्ट फर्नेस गॅस आहे, त्याच्यानंतर ऑइल अँड पल्वराइज्ड कोल गॅसेस आहे, कोल आहे, त्याच्यानंतर केरोसिन आहे, त्याच्यानंतर पॅराफिन आहे आणि डिझेल. एवढ्या प्रकारचे हे 7 प्रकारचे काय केलेले असतात, फ्युएल्स जे आहेत ते काय केले जातात गॅस टर्बाईनमध्ये, ओपन सायकल अँड क्लोज सायकल गॅस टर्बाईनमध्ये यूज केले जातात. त्याच्यानंतर ओपन सायकल गॅस टर्बाईन जे आहे की नाही, टाईप्स अबाउट द गॅस टर्बाईन. मग ओपन सायकल गॅस टर्बाईन अँड क्लोज सायकल गॅस टर्बाईन. मग ओपन सायकल गॅस टर्बाईन म्हणजे काय, क्लोज सायकल गॅस टर्बाईन म्हणजे काय आहे की नाही. तर याच्यामध्ये बघा काय केलं जातं, गॅस टर्बाईन जे आहे इकडं काय दिसतंय तुम्हाला, कम्बशन प्रोडक्ट दिसतंय, आणि इकडं काय दिसतोय तुम्हाला, कॉम्प्रेसर दिसतोय. तर कॉम्प्रेसर काय करायचं काम करतो, हे दोन्ही जे आहेत तर एकाच सेम शाफ्टला काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. आणि हे जो टर्बाईन जो आहे, कम्बशन प्रोडक्ट थ्रू टर्बाईन जो आहे तो काय केलेला आहे, टर्बाईन आणि कॉम्प्रेसर हे काय केलेले आहे, एका सेम शाफ्टला काय केलेले आहे, अटॅच केलेले आहे की नाही. ज्यावेळेस तुमची एअर जी आहे ती कॉम्प्रेसर थ्रू काय केली जाते, सक करून ती कॉम्प्रेस करून काय केली जाते, तुमच्या ओपन सायकल गॅस टर्बाईनमध्ये काय केली जाते, फ्युएल थ्रू काय केली जाते, पाठवली जाते. आणि त्यावेळेस तुमचा गॅस टर्बाईन जो आहे तो काय करतोय, फिरतोय आहे की नाही. आणि गॅस टर्बाईन फिरल्यानंतर तो एक प्रकारचं कम्बशन चेंबरमध्ये काय करायचं काम करतोय, कम्बशन प्रोडक्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे, जसं की सुपर चार्जिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, सुपर चार्जिंगमध्ये काय केलं जातं, तर मोस्ट ऑफली काय केलं जातं, तर ह्याचे गॅस टर्बाईन जे आहे तर ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं आहे की नाही. तर जे हे कॉम्प्रेसर आणि टर्बाईन जे आहेत तर हे काय केले जातात, तर एक सेम शाफ्टला काय केलेले आहेत, तर अटॅच केलेले आहे. ॲटमॉस्फिअरिक एअर जी आहे ती काय केली जाते, तुमचा जो स्टार्टर जो आहे तर त्या स्टार्टर थ्रू तो जो सेम शाफ्ट जो आहे अटॅच केलेला, कशाला, तुमच्या कॉम्प्रेसरला आणि तुमच्या टर्बाईनला आहे की नाही, तो स्टार्टर शाफ्ट जो आहे त्याच्या थ्रू तो काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. आणि ते दोन्ही काय करतायत, तुमचा कॉम्प्रेसर आणि टर्बाईन सेम स्पीडनी काय करतायत, फिरतायत आहे की नाही. द कॉम्प्रेसर टेक इन ॲम्बियंट ॲटमॉस्फिअरिक एअर टू द कॉम्प्रेस्ड इन टू द रायझेस इन द प्रेशर अँड टेम्परेचर अँड डिलिव्हर टू द कम्बशन चेंबर. मग हा काय करायचं काम करतोय, कॉन्स्टंट प्रेशर ओपन सायकल गॅस टर्बाईन जी आहे तर ही कशी वर्क करते, याचं वर्किंग जे आहे तर ते तुम्ही काय करा, स्टार्टिंगला लक्षात घ्या. द कॉम्प्रेसर टेक इन द ॲम्बियंट ॲटमॉस्फिअरिक एअर टू द कॉम्प्रेस इन टू द रायझेस इन द प्रेशर अँड टेम्परेचर. मग ॲटमॉस्फिअरिक एअर जी आहे तो कॉम्प्रेसर काय करतोय, बाय युझिंग द स्टार्टरचा जो शाफ्ट आहे तो काय करतोय, तुमच्या कॉम्प्रेसरला आणि टर्बाईनला दोघांनाही सेम शाफ्टने फिरवतोय. पण ज्यावेळेस ते फिरत आहेत तर त्यावेळेस काय करतोय, तुमचा कॉम्प्रेसर काय करतोय, त्या ॲटमॉस्फिअरिक एअर जी आहे ती काय करतोय, सक करून ती काय करायचं काम करतो, एक प्रकारे त्याचं कॉम्प्रेस करून त्याचं रायझेस इन प्रेशर अँड टेम्परेचर, त्याचं प्रेशर अँड टेम्परेचर जे आहे, हाय प्रेशर हाय टेम्परेचरने तो काय करायचं काम करतो, डिलिव्हर करायचं काम करतो टू कम्बशन चेंबर. तुमच्या ओपन सायकल गॅस टर्बाईनचं जे कम्बशन चेंबर आहे तर त्याला काय करायचं काम करतो आहे, डिलिव्हर करायचं काम करतो आहे, वेअर फ्युएल इज ॲटोमाइज थ्रू द इंजेक्टर अँड बर्न.
मग त्यानुसार काय केलं जातं आहे, ज्यावेळेस ती एअर जी आहे कॉम्प्रेस करून ती काय केली जाते, हाय प्रेशर हाय टेम्परेचरने तुमच्या कंबशन चेंबरमध्ये पाठवली जाते आणि त्यानंतर फ्युएल काय केलं जातं, इंजेक्टर थ्रू इंजेक्ट केलं जातं आहे तुमच्या कंबशन चेंबरमध्ये, आहे की नाही. आणि वेअर फ्युएल इज ॲटोमाइज थ्रू द इंजेक्टर अँड बर्न, आणि ते काय केलं जातं आहे तिथं बर्न केलं जातं आहे की नाही. बर्न झाल्यानंतर काय होतं आहे त्याच्यामध्ये, तर दिस कंबशन ऑकर नियरली ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ड्यू टू द कंबशन हीट इज ॲडेड. मग त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारची कंबशन ज्यावेळेस ते फ्युएल आणि एअरचं जे मिक्सचर आहे ते काय होतं आहे बर्न होतं आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, तर काय होतं एक प्रकारे त्याच्यामध्ये एक प्रकारचं कंबशन काय होतं आहे प्रोड्यूस होतं आहे. ड्यू टू द कंबशन हीट इज ॲडेड टू द वर्किंग फ्लुइड अँड टेम्परेचर इज रायजेस. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, ते बर्निंग ऑफ फ्युएल जे आहे तर ते काय होतं आहे बर्न होतं आहे, आणि बर्न झाल्यानंतर काय होतं आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट तर ते बर्न झाल्यानंतर काय होतं आहे त्याच्यामध्ये, तर काय होतं आहे बर्न झाल्यानंतर, तर एक प्रकारे त्याच्यामध्ये काय होतं आहे हीट काय होते ॲड होते, आहे की नाही, ऑफ द वर्किंग फ्लुइड अँड टेम्परेचर इज रायजेस. त्याच्यामुळे टेम्परेचर जे आहे ते काय होतं आहे राईज होतं आहे की नाही. दिस प्रोडक्ट ऑफ द कंबशन फ्रॉम द कंबशन चेंबर अँड पास थ्रू द टर्बाईन. आणि ते काय केलं जातं आहे, ते प्रोडक्ट जे आहे तुमच्या कंबशन चेंबरमधलं ते काय केलं जातं आहे पुढं पास केलं जातं आहे कंबशन चेंबरमधलं थ्रू द टर्बाईनमध्ये काय केलं जातं आहे ते पास केलं जातं आहे की नाही. बर्निंग ऑफ फ्युएल जे आहे आणि एअरचं जे बर्निंग झालेलं जे प्रोडक्ट जे आहे ते काय केलं जातं कंबशन टर्बाईनमध्ये पास केलं जातं आहे. वेअर एक्सपांड अँड प्रेशर फॉल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड डेव्हलप मेकॅनिकल एनर्जी. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे ते एक्सपांड होतं आहे आणि प्रेशर फॉल होतं आहे त्याच्यामध्ये, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे ते काय होतं आहे डेव्हलप करायचं काम करतं आहे, तुमची मेकॅनिकल एनर्जी काय करायचं काम करतं आहे, ते एक प्रकारे डेव्हलप करायचं काम करतं आहे. द पार्ट ऑफ द पॉवर developed by the turbine must be utilized by the drive engine accessories as well as the compressor and turbine and compressor are mechanically coupled. मग हे काय करायचं काम करतं आहे, अ पार्ट ऑफ द पॉवर डेव्हलप, एक प्रकारचं पॉवर डेव्हलप करायचं काम करतं आहे की नाही. आणि बाय द टर्बाईन मस्ट बी युटिलाइज टू ड्राईव्ह इंजिन. आणि काय करायचं काम करतं, अदर ॲक्सेसरीज जे आहे तुमच्या इंजिनच्या त्याला काय करायचं काम करतं आहे, हे टर्बाईन जे आहे ते काय करायचं काम करतं आहे ड्राईव्ह करायचं काम करतं आहे. ॲज वेल ॲज अ कॉम्प्रेसर अँड टर्बाईन ऑफ द कॉम्प्रेसर आर मेकॅनिकली कपल्ड. आणि कॉम्प्रेसर आणि टर्बाईन जे आहेत ते ॲज अ मेकॅनिकली कपल्ड आहेत एका शाफ्टला, आहे की नाही. सो द नेट वर्क इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द वर्क डन बाय द टर्बाईन अँड द वर्क रिक्वायर्ड फॉर द कॉम्प्रेसर. आणि एक प्रकारचं नेटवर्क काय करायचं काम करतं आहे, इक्वली काय करायचं काम करतं आहे, डिफरन्सली इक्वली काय करायचं काम करतं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतं आहे बाय द टर्बाईन अँड वर्क रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर, आहे की नाही. एक प्रकारे कॉम्प्रेसरही ड्राईव्ह होतो आहे आणि त्याचबरोबर तुमचा टर्बाईनही ड्राईव्ह होतो आहे. पण ही जी कंबशन चेंबरमधून होणारी जी प्रोसेस आहे त्याच्यामुळे काय करायचं काम करतं आहे, तिथे टर्बाईन जे आहे ते काय करायचं काम करतं आहे, अदर ॲक्सेसरीज जे आहेत तुमच्या इंजिनच्या त्याला काय करायचं काम करतं आहे, ड्राईव्ह करायचं काम करतं आहे की नाही. तर अशा प्रकारे तुमची ओपन सायकल गॅस टर्बाईन जी आहे ती काय करत असते, वर्क करत असते. आय होप सो की तुम्हाला हे आजचं जे इंट्रोडक्शन जे आहे तुमच्या ओपन सायकल गॅस टर्बाईनचं तर ते काय समजलं असेल तुम्हाला, असं मी आशा करतो. हे थोडा प्रॉब्लेम येतो आहे आपल्याला ते पी पी टी तयार करताना, ते थोडं काय झालं आहे काय नाही ते बघावं लागेल मला. तर आत्तापुरतं आपण थांबू, नेक्स्ट लेक्चरला आपण क्लोज सायकल गॅस टर्बाईन जी आहे तर ते काय करू आपण तर बघू. ओके ठीक आहे, थांबू आपण.